श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे एवढे वाक्य पुरेसे आहे. कोणत्याही अडचणीतून विजय मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा, तेव्हा सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कधी कोणाला कळलंच नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच समजलं नसतं. म्हणून आज आनंदात जगा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. घाबरून आपलं काम सोडू नका, कारण आपलं काम पूर्ण होताच निंदा करणाऱ्यांची मतं आणि मन बदलतात. रोज सकाळी उठल्यावर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवता येतं की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तेवढं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव संपवून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलायचा त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर त्यांची बोलण्याची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधी कोणाच्या भावनांना दुखवू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांची मदत घ्यायला लाजू नका. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असं काहीच नसतं. कुणीही तुमच्याबद्दल विनाकारण तिरस्कार व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा, कारण जर जळायला काही नसेल तर पेटवलेली काडी सुद्धा विझून जाते. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना आणि त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आजारांनी थकत नाही त्यापेक्षा जास्त विचारांनी थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा आणि श्रींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना बाळगा व जीवन जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.